जोपर्यंत ते पण गावातले कोणीच काय करू शकत नाही. सगळ्या गावाला हा होता, सगळ्याला माहिती, सगळ्यांची सगळे पहिले नाव घ्यायला तू घे अरे नाही सांगतो राहतो काय राहतो. डेड बॉडी पडलेली मला बँडेज चालू तो काय म्हणतो तुला काय कर म्हणे. आपलं आंदोलन स्थगित करा. आज काही जरी झालं श्रीरामपूरचा एकही माणूस इथून हटणार नाही. आपलं जे आंदोलन आहे श्रीरामपूर बंदचं ते चालूच राहणार आहे जोपर्यंत मोका लागणार नाही तोपर्यंत. आता ही जी पब्लिक जमा झाली ही प्रेमापोटी जमा झालेली आहे. अगदी साधी मोटरसायकलला कट लागला तरीही कधी मारामारी होईल आणि कधी कोणाला मार खावा लागेल याचा भरवसा नाही. पद्धतशीरपणे वाळूतून उभे राहिलेली संघटित गुन्हेगार नगरचे आमदार आहेत संग्राम भैया जगताप, नंतर तुमच्या पुण्याचे आहेत महेश लांडगे, निलेश राणे, ही जी काही जहाल हिंदुत्ववादी मंडळी आहेत त्यामध्ये सागर बेग यांचा समावेश आहे. शहर बंद करणाऱ्यांमध्ये शिंदे गटाचेच नेते आहेत. गुन्हेगारी, खंडणी, मारहाण, अपहरण, ड्रग हे एका बाजूला, दुसरीकडे सागर बेग यांचे राजकीय हे असं आणि तिसऱ्या बाजूला ध्रुवीकरण. त्याच्यामुळं संस्थानिक बीजेपीत असतील त्यांनाही भाऊसाहेब वागचौरे आवडतात आणि जे संस्थानिक बीजेपीच्या विरोधात काँग्रेसमध्ये आहेत त्यांनाही भाऊसाहेब वागचौरे आवडतात. लोक गुन्हेगारांनी त्रासले आहेत का? त्रासले आहेत. खंडणीचे प्रकार होत आहेत का? होत आहेत. मारहाण होते का? होते आहे. टोळी युद्ध चालू आहे का? चालू आहे. हे पोकवायला वाळू कारणीभूत आहे का? आहे. लोकांना यातून सुटका हवी आहे का? आहे. या बंदला लोकांचा पाठिंबा आहे का? आहे. नमस्कार, द ऑड इव्हन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि तिथे घडणाऱ्या घडामोडींमध्ये बोलत असतो, पण सध्या मी बोलणार आहे श्रीरामपूर बद्दल. अहिल्यानगर जिल्ह्यामधला तालुका आहे, मात्र श्रीरामपूरमध्ये आकाश दुबैया नावाच्या एका हॉटेल व्यावसायिकाची हत्या झाली आणि त्यामुळे गेले 3 दिवसापेक्षा जास्त काळ झाला श्रीरामपूर बंद आहे. नेमकं तिथे काय घडतंय, या सगळ्या प्रकरणाला काही वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय का, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आणि थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला जॉईन झालात. नमस्कार. नमस्कार. अगदी पहिला प्रश्न सर, की ज्या पद्धतीने हे सगळं घडतंय, आकाश दुबैयाची हत्या झालेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आकाश दुबैयांची हत्या झाली ती अत्यंत क्रूरपणे झाली. म्हणजे त्याची रिॲक्शन आली. पण सलग 3 दिवस श्रीरामपूर सारखं अहिल्यानगर जिल्ह्यातलं एकेकाळचं अत्यंत वैभवशाली सुबत्त असलेलं जे शहर आहे आणि त्या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की एकेकाळी इथला म्हणजे देशातल्या ज्या साखर लिलावांच्या किंवा साखरेचा जो आडते बाजार होता तो देश पातळीवरचे जे काही मोजके शहर होते त्यामध्ये श्रीरामपूरचा समावेश होता. पण अलीकडे त्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलं आणि गुन्हेगारीच्या घटना तिथे लागोपाठ घडतायत. म्हणजे त्या किती गंभीर आहेत तर डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे खंडणी मागितली जाते, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दमदाटी केली जाते. म्हणजे हे तिथले आमदारच सांगतायत. आणि तिथले आणखीन काही मंडळींचं म्हणणं असं आहे की अगदी साधी मोटरसायकलला कट लागला तरीही कधी मारामारी होईल आणि कधी कोणाला मार खावा लागेल याचा भरवसा नाही. म्हणजे याला गेल्या महिन्याभरात ज्या 2-3 अशा स्वरूपाच्या म्हणजे त्यात मर्डर झालं नाही पण अशा भीषण मारामारीच्या किंवा गोळीबाराच्या घटना आहेत. त्याच्या आधी ड्रग सापडल्याची घटना आहे. त्याच्या आधी ड्रग तयार करण्याचा कारखाना MIDC मध्ये आहे. अशा स्वरूपाचे आरोप आहेत. या सगळ्या याची त्याला या घटनेला या सगळ्या घटनांची जी साखळी आहे आणि या गुन्हेगारीचा जो उगम आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे किंवा माजी आमदार भानुदास मुरकुडे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवरेचं जे पात्र आहे त्यात जी वाळू आहे आणि ह्या वाळूच्या ज्या त्यांनी हद्दी वाटून घेतल्या आहेत आणि त्यातून छोट्या 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 गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या आहेत आणि त्यातून आणि त्या संघटित आहेत. म्हणजे एकमेकांना ते सांभाळून घेण्याची त्यांची जी पद्धत आहे ती पद्धतशीरपणे वाळूतून उभे राहिलेली संघटित गुन्हेगारी आहे आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध एक मोठा जनतेचाही आक्रोश आहे आणि नेत्यांचाही आक्रोश आहे, तो त्यातून उभा राहिला आहे. म्हणजे हे सगळं प्रचंड गंभीर आहे आणि ही सगळी
फार कमी वयातली 25-30 मधली ही सगळी मुलं आहेत आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत. पण अ, या सगळ्या मागे म्हणजे कसं आहे, आता या आपण प्रत्येक मुद्द्यावर बोलणार आहोत, पण आता विशेषतः या आकाश दुबे या प्रकरणामध्ये काही नावं समोर येत आहेत आणि अ, आमदार तिथले जे आहेत हेमंत ओगले त्यांनी सुद्धा नावं घेतलेली आहे. तर हे जे एक नाव समोर येते, विशेषतः मी स्पष्ट नाव घेते, सागर बेग. कोण आहेत हे सागर बेग? का यांचं नाव घेतलं जातंय? का चर्चा होतीये? आता सागर बेग आणि सागर बेग यांची टोळी हा मुद्दा मांडला आहे आमदार हेमंत ओगले यांनी. आता हे सागर बेग कोण आहेत? जर तुम्ही त्यांची भाषणं ऐकली तर ते उत्तम वक्ते आहेत. म्हणजे मला कुणाचं उदात्तीकरण करायचं नाही, पण जे जहाल हिंदुत्ववादी सध्या ज्यांनी तो एक पट व्यापलेला आहे राज्याचा, त्याच्यामध्ये नगरचे आमदार आहेत संग्राम भैया जगताप, नंतर तुमच्या पुण्याचे आहेत महेश लांडगे, निलेश राणे. ही जी काही जहाल हिंदुत्ववादी मंडळी आहेत त्यामध्ये सागर बेग यांचा समावेश आहे आणि ते त्यांना जो विषय दिलेला आहे त्याची ती अतिशय उत्तमपणे मांडणी करतात. दुसरा मुद्दा असा आहे की आमदारांनी जो त्यांच्यावर आरोप केला की त्यांची टोळी आहे आणि त्यांच्या टोळीमुळे हे सगळं शहर विटीला धरलं गेलेलं आहे. तर या सागर बेग यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 40,000 मतं पडली. म्हणजे युवकांना त्यांच्याविषयी आकर्षण आहे. म्हणजे ज्या वेळेस धार्मिक ध्रुवीकरण होतं त्यावेळेस हिंदूंचे एक आक्रमक तिथले नेते ही त्यांची प्रतिमा आहे. तर ती नुसती प्रतिमा बोलण्यापुरती नाही तर ते मैदानात येऊन लढतात अशी त्यांची एक प्रतिमा आहे. त्यांचा चाहता वर्ग आहे, त्यांच्या मागे तरुण वर्ग आहे. मी परत सांगतो, मी उदात्तीकरण करत नाही, परंतु त्या विरोधात म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं गुन्हेगारीच्या विरोधात आणि त्यांच्या एकंदर कारवायांच्या विरोधात ही सगळी नेते मंडळी एकवटलेली आहेत. आता आमदार हेमंत ओगले यांचं समजू शकतो आपण, कारण ते हिंदुत्ववादी मतांचं विभाजन झालं म्हणून हेमंत ओगले तिथे आले. इतकं मोठं तिथं ध्रुवीकरण आहे. म्हणजे ते ध्रुवीकरणाचं मुख्य आता हे ध्रुवीकरण का झालं हा आपण नंतर विषय घेऊ. पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की आमदार म्हणजे माझे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि सागर बेग यांच्यामध्ये जर मताची विभागणी झाली नसती तर न जाणू कदाचित सागर बेग हे तिथले आमदार असते. म्हणजे आपण सागर बेग हे केवळ गुन्हेगार आहेत किंवा त्यांची टोळी आहेत अशा पद्धतीने जी माध्यमांमधून मांडणी केली जाते, तर त्यामधलं हे दुसरं पण वास्तव असं आहे की त्यांना विधानसभेत 40,000 मतं पडली आहेत. त्यांची भाषणं ऐकायला हजारो लोक जमतात आणि ते हिंदुत्ववादी जे जहाल नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि एक अतिशय आक्रमक नेते ही सुद्धा त्यांची दुसरी बाजू आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाला एवढं अगदी वरवरचं पाहून चालणार नाही. म्हणून मी मला विश्लेषण करताना हे सांगितलं की त्यांना तिथे 40,000 मतं सुद्धा पडली आहेत आणि तरुणांचा त्यांना पाठिंबा आहे. नव्हे त्यांच्या प्रचारासाठी तिथलं जे एक सरला बेट आहे वारकरी संप्रदायाचं ते अतिशय जागृत ठिकाण आहे. ते तिथले जे महंत आहे रामगिरी महाराज ते दस्तूर खुद्द त्यांच्या प्रचाराला आले होते. म्हणजे ते हिंदुत्वाचा जो एक गड आहे त्या गडाचे किंवा तिची गडी आहे किंवा तो जो काय सिम्बॉल आहे त्याचे सागर बेग हे प्रमुख आहेत. ही दुसरी सुद्धा बाजू लक्षात घ्यायला हवी आणि ते श्रीरामपूरकरांना ठाऊक आहे. आता हे जे सगळा जन आक्रोश आहे हा गुन्हेगारी या विषयावर आहे. मग आता असं आहे की ह्या सगळ्या टोळ्या प्रवरेच्या पात्राच्या कडेकडेनी तयार झाली आणि मग स्वाभाविक कुठं काही खट्ट वाजलं की यांच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे त्यांचे जे कोणी प्रमुख असतील त्यांच्याकडे ते जातं आणि मग त्यातून एक नेता किंवा त्यांचा जो मोर्चा आहे तो टार्गेट होतो आणि मग त्यातून आता सागर बेग यांच्या टोळीच्या विरोधात अतिशय कडक कारवाई करावी आणि श्रीरामपूरकरांची या गुन्हेगारीतून सुटका करावी अशी मागणी पुढे आली. नाही, आता आपण परत या मुद्द्यावर बोलू, पण त्याच्या आधी ज्यांना श्रीरामपूर माहिती नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे की श्रीरामपूरमध्ये जातीय समीकरण काय आहे किंवा अशा पद्धतीने थोडंसं धार्मिक वाद होणं हा इतिहास श्रीरामपूरला किती वर्ष जुना आहे?
तो फार पूर्वीपासून आहे. म्हणजे माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब जे म्हटले की माझ्या काळात तसं नव्हतं. म्हणजे हे खरं आहे की गोविंदराव अधिक असतील, त्यांनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केलं. टेकावडे शेटजींनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केलं. आमदार जयंतराव ससानेंनी प्रदीर्घ काळ नेतृत्व केलं. तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्यांच्या लिडरशिप ती एवढी मोठी होती की ते सगळ्यांना त्यांना सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती, एक. आणि दुसरी गोष्ट, आता ही मंडळी जे म्हणतात की आमच्या काळात असं नव्हतं, तर त्यावेळेस ध्रुवीकरण झालेलं नव्हतं. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालेलं आहे आणि छोटीशी घटना सुद्धा इतकी स्फोटक होऊ शकते असं सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे तिकडच्या बाजूंचेही जहाल नेते, इकडच्याही बाजूंचे जहाल नेते यांना कधी नव्हे तो फार मोठं महत्व आलेलं आहे. हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. हे वास्तव आहे. म्हणजे एक बाजू गुन्हेगारीची आहे, एक बाजू कायदा आणि सुव्यवस्थेची आहे, तशी दुसरी बाजू ध्रुवीकरणाची सुद्धा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की मग पोलीस काय करताय, तर हे सगळं झाल्यानंतर त्यांनी बेग यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा बेग यांचा भाऊ आहे त्यांच्या त्या घरावर छापा टाकला आहे, काही जप्त केले आहेत, काही गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे कारवाया सुरू झाल्या नाहीत अशातलाही काही भाग नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा मी जे सांगितलं हा कॅनव्हास फार मोठा आहे. म्हणजे इतकं समोर आपल्याला दिसतं तितकं ते प्रकरण साधं सोपं करून आपल्याला त्याची किंवा हत्या झाली त्याच्या निषेधार्थ हे सगळं झालं असंही नाही, की त्याच्या मागे थोडंसं राजकीय बॅकग्राऊंड सुद्धा आहे. हा, निश्चितच. आणि लोकांमध्ये हा म्हणजे हे सगळं जे सामान्य लोक बघत होते त्यांच्यामध्ये साचलेला संताप आहे. 100%. श्रीरामपूरकर या सगळ्या प्रकरणांना वैतागले होते. आता परत एकदा तोच मुद्दा की एकीकडे ओगले हे काँग्रेसमधून येतात, दुसरीकडे तिथे आता बाकीचे फारसे नेते म्हणजे काहींचा मृत्यू झालेला आहे, वय झालेला आहे काहींचं. त्यामुळे दुसरं कुठलं असं एक स्ट्रॉंग नेतृत्व ज्याला म्हणतो ते आता तरी श्रीरामपूरमध्ये नाहीये. तिसरीकडे ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जाते सागर बेग, तर ते हिंदुत्ववादाच्या पार्श्वभूमीचे आहेत. मग अशा वेळी या सगळ्याला जाणून बुजून राजकीय रंग दिला जातोय का, किंवा त्याचा काही फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, मग मी तेच आता सांगितलं की लोक गुन्हेगारांनी त्रासले आहेत का? त्रासले आहेत. खंडणीचे प्रकार होत आहेत का? होत आहेत. मारहाण होते का? होते आहे. टोळी युद्ध चालू आहे का? चालू आहे. हे थोपवायला वाळू कारणीभूत आहे का? आहे. लोकांना यातून सुटका हवी आहे का? आहे. त्या बंदला लोकांचा पाठिंबा आहे का? आहे. पण तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारला तर यात काही राजकारण आहे का? तर यात राजकारण हे अगदी स्पष्ट आहे की राजकीय पटलावर जहाल हिंदुत्ववादी नेता म्हणून सागर बेग यांचा उदय झालेला आहे. आता मुद्दा आहे की जर ते 40,000 मतं घेत असतील आणि जर हिंदुत्ववादी मतात विभाजन झालं नसतं तर न जाणू कदाचित त्यांचं एक पाऊल थेट विधानसभेत पडलं असतं. असं जर असेल तर मग त्यांच्या अस्तित्वामुळं ज्यांच्या अस्तित्वासमोर मर्यादा येऊ शकतात किंवा ज्यांच्या अस्तित्वाला चॅलेंज निर्माण होऊ शकतं ते एक होणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे त्यात त्याला काही फार तज्ञ कुणी असावं आणि त्यांनी सांगावं अशातला भाग नाही. तर सागर बेग यांची राजकीय एंट्री म्हणजे निवडणुकीच्या राजकारणातली एंट्री हा तिथला मुख्य, म्हणजे जसं गुन्हेगार मी सांगितलं हे मुख्य आहे, लोकांचा आक्रोश आहे, तसं त्यांची राजकीय एंट्री हे देखील एक दुखणं आहे. निश्चितच. मग आता मला हे सांगा की तिथं एकतर म्हणजे ओगलेंचा किती प्रभाव आहे, आणि मुख्य म्हणजे सध्या श्रीरामपूरचा नेता म्हणावं, म्हणजे उदाहरणार्थ संगमनेरमध्ये जसे खताळ आमदार आहेत, खताळ जसे संगमनेरचे नेते आहेत, तसे बाळासाहेब थोरात यांना सुद्धा संगमनेरचं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. तसं ओगलेंसोबत किंवा ओगलेंसह अजून कोण नेतृत्व आहे की जे श्रीरामपूरचा चेहरा म्हणून ओळखलं जाईल किंवा भविष्यामध्ये आपण त्याला श्रीरामपूरचा नेता म्हणून बघू शकतो? मग ते आलंच ना. आता मी जे मग परत आपला म्हणजे आपला मुद्दा परत तिथेच आला की निवडणुकीच्या राजकारणात जर तुम्हाला मोजायचं ठरलं तर एक नंबरला हेमंत ओगले ते आता आमदार झाले आहेत. मग 2 नंबर कोण आहे? 2 नंबरला मी जे सांगितलं ते आहेत, सागर बेग आहेत. असं कसं म्हणून चालेल? त्यांना लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि ते असं आहे का की निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध काही आक्रोश निर्माण झाला नाही, बाबा आम्ही तुम्हाला 40,000 मतं देऊन चूक केली, तर तसंही काही नाही. कारण ते ज्या ठिकाणी भाषणाला जातात, जर
आपण माध्यमकर्मी आहोत. आपण जर हं. डोळे उघडे ठेवले तर तिथे जी मोठी गर्दी जमते, तर हे हं. ध्रुवीकरणाचं जे बीज पेरलं गेलं ते आता फोफावलंय. त्याचं लक्षात येतं की कुठलीही साधनं नसताना, विशेष तयारी नसताना हजारो लोक का जमत आहेत, याचं उत्तर आज ना उद्या आपल्याला सुद्धा शोधावं लागेल. पालकमंत्र्यांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे? काय भूमिका आहे? नाही, आता पालकमंत्री तर मुळात असं आहे आता की हे जे कुटुंब आहे, दुबई कुटुंब, त्यांच्या सांत्वनाला ते जाऊन आले. उद्या हं. मोर्चा आहे. कदाचित मोर्चाला सुद्धा पालकमंत्री उपस्थित राहतील आणि हं. त्यांनी सांगितलं की आम्ही काही कोणाला पाठीशी घालणार नाही. आता या सगळ्यांचं म्हणणं आहे की पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घ्यावी. म्हणजे मुकुडे साहेब असतील किंवा अन्य कुणी नेते असतील तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जर पोलिसांना सांगितलं तर गुन्हेगारी एका दिवसात ती हे होऊ शकते. म्हणजे पोलिसांना जर स्वातंत्र्य दिलं तर कुठलेही मोठे गुन्हेगार असले त्यांच्या मुसक्या आवळायला वेळ लागत नाही. पण पालकमंत्र्यांनी पण सांगितलंय की आम्ही आता जर एवढ्या कारवाया रात्रीतून सुरू झालेल्या आहेत तर याचा अर्थ स्पष्ट आहे की पालकमंत्र्यांनी किंवा आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता 3 दिवस जर शहर बंद राहत आहे, यामध्ये शहर बंद करणाऱ्यांमध्ये शिंदे गटाचेच नेते आहेत. म्हणजे बरं. असंही काही बरं. नाही की हा काँग्रेस पुरस्कृत बंद आहे असं नाही, हा सर्वपक्षीय बंद आहे. सगळ्या बरं. पक्षाचे नेते त्यात सहभागी आहेत आणि शिंदे गटाचे नेते तर प्रामुख्याने फ्रंटला आहेत. असं काही नाही. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी पण सांगितलं असेल, पालकमंत्र्यांनी पण सांगितलं असेल, कारवाई सुरू झालेली आहे. कारवाई होईल, सगळं होईल. पण त्याचा राजकीय कॅनव्हास आणि गुन्हेगारी कॅनव्हास हे सगळे 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. गुन्हेगारी, खंडणी, मारहाण, अपहरण, ड्रग हे एका बाजूला, दुसरीकडं सागर बेग यांची राजकीय एंट्री. हे असं आणि तिसऱ्या बाजूला ध्रुवीकरण. हे असं त्रिकोणी हा सगळा हा जो पट आहे, हा असा त्रिकोणी पट आहे. पण तुम्ही गुन्हेगारी वाढली का? वाढली. गंभीर आहे का? अतिशय गंभीर. हे पण वास्तव. नाही, मी लोकांना तेच सांगत होते की हे म्हणजे अत्यंत गंभीर तर आहेच, पण सरांनी सांगितलं तसं हा सगळा त्रिकोण आहे आणि हो. एकाला एक हे सगळे बिंदू जोडलेले आहेत. ते बिंदू जोडल्याशिवाय तोपर्यंत ही सगळी केस जी आहे ती समोर येणार नाही. पण येणारच यातल्या एका व्यक्तीबद्दल मला खास करून बोलायचं आहे, ज्यांची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तिथले खासदार असलेले भाऊसाहेब वाकचौरे. हा. या सगळ्या चित्रामध्ये हा. नुकतेच शिंदेकडे गेलेले वाकचौरे कुठे आहेत? याच्यामध्ये शिंदे गटात गेलेले वाकचौरे नाही, परंतु शिंदेचे मित्र असलेले माजी खासदार सदाशिव लोखंडे मात्र आहेत. बर म्हणजे बर ते सक्रिय आहेत. ते त्या आंदोलनात पण होते. नुकतेच शिंदे गटात जे भानुदास मुरकुटे गेले ते पण आहेत. आणि बर हे जे आकाश दुबा आपले शेखर दुबई आहेत, हे सुद्धा शिंदे गटाचे आहेत. आणि त्यांचे आणि विखे पाटलांचे सुद्धा अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे ही काही माणसं एकमेकाचे शत्रू आहेत, हे किंवा विरोधक आहेत असं नाही. आता राहिला मुद्दा भाऊसाहेब वाकचौरे यांचा. तर भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार झाल्यापासूनही कधीही कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे अशा काही आणीबाणीच्या प्रसंगामध्ये सक्रिय नव्हते, यापुढे राहणार नाहीत. भूमिकाच घ्यायची नाही ही त्यांची भूमिका असते. ते आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे आणि त्याच्यामुळेच ते सगळ्या पक्षांना आवडतात. याचं कारण जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना अशी माणसं आवडतात की जे भूमिकाच घेत नाहीत. अशी माणसं हे अहिल्यानगर जिल्हा जो आहे तो प्रस्थापितांचा आहे, तो संस्थानिकांचा आहे. त्याच्यामुळं संस्थानिक बीजेपीत असतील त्यांनाही भाऊसाहेब वाकचौरे आवडतात आणि जे संस्थानिक बीजेपीच्या विरोधात काँग्रेसमध्ये आहेत त्यांनाही भाऊसाहेब वाकचौरे आवडतात. आणि शिवसेनेलाही भाऊसाहेब वाकचौरे का आवडतात, तर तो एक असा चेहरा आहे की सामान्य माणसांना ते आपले वाटतात. का आपण म्हणतो ना, अरे हा माणूस फार चांगला आहे भाऊ, अध्यात्माध्यात नाही म्हणजे तो भूमिकाच घेत नाही, त्याच्यामुळे लोकांना आवडणारच. असं ते एक वेगळंच रसायन आहे भाऊसाहेब वाकचौरे. ते आता काय करतील, ते दुबईकडे फार तर जातील, त्यांच्या घरी सांत्वन हे करतील. फारच फार आग्रह झाला तर पोलीस स्टेशनला जातील, पण ते 8-10 दिवसांनी. आज तर लगेच त्यांना काही त्याची घाई नाही आणि ते कधी अशा गोष्टीमध्ये कधी पडत नाही. पण ते तर उलट श्रीरामपूरचे आमदार पण राहिलेले आहेत, म्हणजे नाही, त्यांना तिथली श्रीरामपूरचे आमदार नव्हते ते. श्रीरामपूरकरांनी त्यांना चांगलं मतदान दिलं होतं. म्हणजे हा. ते तसे मूळचे शिर्डीचे म्हणजे मूळचे अकोल्याचे आहेत. अकोलकरांनी त्यांना या खासदारकीच्या वेळेस उच्चांकी मतदान दिलं आणि ते अकोला आणि संगमनेर या 2च तालुक्यांच्या जीवावरती निवडून आले. 5 तालुक्यांमध्ये सदाशिव लोखंडे आघाडीवर होते. अकोल्याला त्यांना जे लीड मिळालं ते बाकीच्या तालुक्यांना तोडता आलं नाही, इतकं मोठं लीड मिळालं. मुद्दा फक्त हा आहे की
आध्या मध्यात नाही हेच त्यांचं किंवा भूमिका घेत नाही, म्हणूनच त्यांची भूमिका प्रस्थापितांना आवडते आणि म्हणून त्यांचे आता त्यांना ते काय मिळालंय ते त्याच्यामुळे मिळालं. बाकी त्यांच्याकडून काय आणि लोकांची अपेक्षा पण नाही. काय बोलू म्हणजे मलाच कळेना आता याच्यावरती प्रश्न काय विचारायचा, की अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत आणि अशा पद्धतीची त्यांची स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल किंवा पॉलिटिकल करेक्टनेस राहण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे सगळा. नाही असे उलट हे यांचं बलस्थान असतं, म्हणजे वागचौरे साहेबांचं बलस्थान हेच आहे की ते प्रत्येकाला आपले वाटतात. हे त्यांचं बलस्थान आहे. आणि काहींचं राजकारणात ते आणि काय होतं ते राखीव जागेवरचे उमेदवार असल्यामुळे तिथे तर लोकांना ते अतिशय फीड बसणारी फिगर आहे. कारण लोकांना काय हवं असतं कधी पण की नाही बाबा ते फार चांगले आहे. आपल्याकडे ते किसनराव बानखिले नावाचे एक खासदार होते, ते पण एकदम साधं राहायचे म्हणून लोकांना आवडायचे. मग ते कामं किती करतात त्याला महत्व नाही. तसं वागचौरे साहेब स्वभावाने खूप चांगले आहेत म्हणून लोकांना आवडतात, बस बाकी काय. आता या सगळ्यानंतर म्हणजे हे सगळं 3 दिवस सुरू आहे, तुम्ही म्हणताय तसे पोलीसही कामाला लागलेले आहेत, पण अशा पद्धतीने म्हणजे निमशहरी जी गावं आहेत जी छोटी आहेत, तालुका प्लेसेस आहे, पण लाखामध्ये त्याची लोकसंख्या आहे आणि तरुण आहेत तिथे. अशा ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण होणं म्हणजे श्रीरामपूर हे काही पहिलं उदाहरण नाही, पण आता छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. हे किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे? नाही हे तर गांभीर्याने घेण्याची गरजच आहे, परंतु आता तो आपला मुद्दा सगळा भरकटून जाईल. धार्मिक ध्रुवीकरण तर हा फार वेगळा विषय आहे. ते का होतं ही शोधण्याची वेळ आलेली आहे. ही मोठे एकगठ्ठा मतदान पडतं म्हणून कुणी त्याचं समर्थन करतं का? दुसरी गोष्ट असं आहे की गावोगाव हे असं का होत आहे, तर हा आजच्या आपला जो एपिसोड आहे त्याचा विषय नाही, त्याच्यावर आपल्याला स्वतंत्रपणे बोलता येईल. पण याच्यात चिंता करण्यासारखी गोष्ट आहे की गुन्हेगारी, मग ती वाळूतली असेल, ती ड्रग मधली असेल, आणि या ड्रग मुळे या मुलांना हे जे ड्रगचं सेवन करतात, नशापाणी करतात, त्यातून सहजपणे कुणीही कोणाचा जीव घेऊ शकतं. शेजारच्या शिर्डीमध्ये कारण नसताना ड्रग घेतलेल्या दोघांनी 2 जणांचे काहीही कारण नसताना पहाटे खून करून टाकले. काहीच कारण नाही, म्हणजे त्यातलं एक सुदैवाने बचावला, पण एकाचा तर बिचाराचा कारण नसताना प्राण गेला. एकदा तर असं झालं की एक मनोरुग्ण उठला, असा नशेत होता शिर्डीमध्ये, त्यांनी असंच 2-3 जणांना असंच भोकसलं. मुद्दा हा आहे की नुसती श्रीरामपूरमध्येच नाही, म्हणजे आज लोक जे म्हणतात की श्रीरामपूर गुन्हेगारीचं कॅपिटल झालंय, गुन्हेगारीचं कॅपिटल ते फक्त श्रीरामपूर नाहीये, ते सगळीकडे. फक्त घटना होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची धग जाणवत नाही. नाहीतर रस्त्यावर कोण कधी कुणाचा जीव घेईल हे अजिबात कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर नशेखोरी बळावली आहे. हे छोट्या गावांमध्ये कुठून आले हे सगळे प्रकार? कसे सुरू झाले? म्हणजे वाळूनी सुरुवात झाली कसं? वाळू म्हणजे ज्या नद्या आहेत, नद्यांची पात्र ही वाळू तस्करांचे अड्डे झाले. वाळू तस्कर आहे ना, तर हा शब्द सुद्धा आम्ही माध्यमात वापरायचो. तो म्हणजे फार शुद्ध ज्याला म्हणतो असा शब्द झाला. तर हे यांच्या टोळ्या तयार झाल्या, या टोळ्यांचे टोळी प्रमुख तयार झाले आणि जो कोणी त्यांना विरोध करील त्यांना मारून टाकण्यामध्ये, त्यांना म्हणजे यापूर्वी आता माझ्या मते 3-4, 5-6 महिने झाले नसतील या वाळूच्या वादातून श्रीरामपूरला खून झाला. आमच्या शिर्डीमध्ये गुन्हेगारी नाही का आहे, राहता आणि शिर्डी तर आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. या नशेबाजांना आळा घातला जावा, या गुन्हेगारीला आळा घातला जावा म्हणून पोलिसांच्या साह्यासाठी MSF आणायची पाळी आली. म्हणजे इतकी गुन्हेगारी बोकाळलेली आहे. शेजारी कोपरगाव तालुका आहे जिथे की 2 आमदार आहेत आणि तो तर एकेकाळी जे सहकारातले साखर सम्राट आहे त्यांचा तालुका. त्याला एक वेगळं कल्चर, त्याचं एक सांस्कृतिक सोबततेचं एक वैभव. आज तिथल्या आमदारांची आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बातमी आहे, पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा. ते तिथले आमदार आशुतोष काळे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले, निवेदन एकच होतं, गुन्हेगारीला आळा घाला. ते उपमुख्यमंत्री शिंदेना कधी भेटले, गुन्हेगारीला आळा घालावा. सुनेत्रा पवारांना भेटले, मागणी एकच, गुन्हेगारीला आळा घालावा. मग कुठल्या तालुक्यामध्ये गुन्हेगारी नाही
असा तालुका अहिल्यानगर जिल्ह्यात शोधूनही सापडायचा नाही. आणि जिथे जिथे नद्या आहेत तिथे गुन्हेगारीचा उच्चार सुरू आहे. हे वास्तव आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पुणे शिक्षणाची राजधानी आहे, तर शिक्षण क्षेत्राचं जसं व्यावसायिकीकरण झालंय आणि त्यातनं जशा साखळ्या चालायला लागल्या तशा पद्धतीने नद्या असलेल्या गावांमध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे. सुरू झाली. अतिशय भयान वास्तव येते. म्हणजे त्याची आता आपल्याला तेवढा वेळ नाही, पण वाळूमुळे किती प्रकारचे वाळू तस्कर सुद्धा फार शब्द, हे जे वाळूच्या टोळ्या आहेत आणि त्यातून जी गुन्हेगारी फोफावली आहे त्याचे सामाजिक परिणाम किती घातक आहेत. आणि म्हणजे या वाळू किती कुटुंब त्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत, याचा जर आपण त्याचा सगळा धांडोळा घेतला तर अंगावर शहारे आणणारं हे वास्तव आहे. आपण काय करतोय, रस्त्याने चाललो आहे, आपल्याला ते दिसतं आहे, पण आपण ते पाहत नाही. म्हणजे माध्यम असतील ते पाहत नाही, म्हणजे गृहमंत्री सुद्धा बघत नाही, पोलीस तर जाणून बुजून बघत नाही. सगळं त्या लोकांनी स्वतःच्या खिशात घातलं आहे. आणि ते इतके शिरजोर झालेले आहेत की आमदारांना गृहमंत्र्याकडे जाऊन सांगावं लागतं त्यांना लगाम घाला. म्हणजे इथपर्यंत हे सगळं आपल्या हाताबाहेर गेलेलं आहे. हे वास्तव कुणालाही ना, म्हणजे ब्रह्मदेव आला तर त्याला सुद्धा नाकारता येणार, इतकं हे भीषण आहे, भयानक आहे, भयावह आहे, अंगावर शहारे आणणार आहे. त्याचंच प्रतीक श्रीरामपूर आहे. निश्चितच सर. आणि आता फक्त शेवटचा प्रश्न, की आता या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं? कारण 3 दिवस एखादं शहर बंद राहणं म्हणजे लोक सुद्धा त्या प्रकरणामध्ये निश्चितच गंभीर असतात. तर या प्रकरणामध्ये काय होऊ शकतं आणि काय होणं अपेक्षित आहे पुढच्या काही काळात? नाही, काय होऊ शकतं म्हणजे पोलीस सक्रिय झालेले आहेत, एसपी येऊन गेले. जर पालकमंत्र्यांनी किंवा देवेंद्रजींचं लक्ष असणार, ते सूचना देणार, गुन्हेगारीला काही काळ पायबंद बसणार. पण सामान्य जनतेचं म्हणणं असं आहे की ते आपण जे हिंदी चित्रपटातलं आहे ना, कोई लौटा दे, हिंदी चित्रपट एक गीत आहे, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. जे काही कधी श्रीरामपूर मधून सोन्याचा धूर निघत होता, जी एक अतिशय समृद्ध बाजारपेठ होती, तिचं आज हे असं जे खंडर झालं, हे जे गुन्हेगार म्हणजे मोकाट पद्धतीने गुन्हेगारी सुरू झाली, त्यातून सुटका व्हावी ही कॉमन मॅनची अपेक्षा आहे. आणि पोलिसांनी ठरवलं, म्हणजे पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं, तर ही गुन्हेगारी आटोक्यात यायला काही आणि पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढल्याच्या घटना खूप आहेत. पण याच्यानंतर जो पण हा शब्द आहे, तो आपण त्याच्यावरच आपली आजची चर्चा संपू. पण तसं होणार आहे का, असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात कायम आहे. निश्चितच. आणि कुठलाही कठीण निर्णय घ्यायला, कठीण म्हणण्यापेक्षा कुठलाही कठोर एखादा निर्णय घेण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्या मागे निश्चितच राजकीय, प्रशासकीय आणि सर्वार्थाची इच्छाशक्ती लागते. त्यामुळे ही इच्छाशक्ती श्रीरामपूरमध्ये दिसते का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही श्रीरामपूरकर असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच द ऑड इव्हनला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद सर, चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अतिशय स्पष्ट आणि परखड मतं व्यक्त केलीत. आभार.